नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपले स्वागत. महाराष्ट्राची अस्मिता अभिमान असलेली भारताचे मराठा लष्करी भूप्रदेश आता जागतिक वारसा स्थळाची यादीत नामांकनासाठी प्रस्तावित केले जाणार आहे. त्याची पाहणी सप्टेंबर महिन्यामध्ये होणार आहे. पण त्याचा प्रचार आणि प्रसार होण्याकरता आम्ही पुणेकर संस्थेच्या वतीनं आणि भारत सरकार पुरातत्व खातं, महाराष्ट्र शासन पुरातत्व खातं आदी संस्थांच्या माध्यमातून एक रॅली सिंहगडावरती आयोजित करण्यात आली होती. जाणून घेऊयात ही रॅली. आता आपल्याला यापूर्वी सांगितल्याप्रमाणे पुरातत्व विभागाकडून अनेक उपक्रम राबवले जात आहे. मी डॉक्टर विलास वहाने, सहाय्यक संचालक महाराष्ट्र राज्य शासनामध्ये आहे. भारताचे मराठा मिलिटरी लँडस्केप अंतर्गत शिवकालीन किल्ले 12 किल्ले जागतिक नामांकनासाठी आपण प्रस्तावित केलेले आहे. मागील वर्षी गेल्या 1.5 वर्षापासून ही प्रोसेस सुरू आहे आणि आता युनेस्कोने त्याला तत्वता मान्यता दिलेली आहे आणि युनेस्कोची एक टीम ऑक्टोबर महिन्यात आपल्या किल्ल्यांना भेटी देणार आहे. त्याचं मूल्यमापन करणार आहे की हे किल्ले खरंच जागतिक नामांकनाच्या धर्तीचे आहे का. तर यामध्ये आपण एक आउटस्टँडिंग व्हॅल्यू जे टाकलेली आहे किल्ल्याची, ती टाकली आहे किल्ल्यांचं आणि आपल्या मावळ्यांचं अटॅचमेंट. आपण भारतातल्या किंवा जगातल्या सगळ्या स्मारकाच्या पेक्षा वेगळं काय आपल्या महाराष्ट्रात आहे हे दाखवण्यासाठी एक व्हॅल्यू टाकलेली आहे की आमचे किल्ले फक्त किल्ले नाही, तर ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. सगळ्या मावळ्यांचं याच्यामध्ये अटॅचमेंट आहे आणि हे अटॅचमेंट दाखवण्यासाठी आपण जनजागृती करतो. खरं तर अनेक वर्षापासून आपण सगळे वेगवेगळ्या माध्यमातून किल्ल्यावर काम करत आहोत. आता एकत्र येण्याची वेळ आहे आणि जगाला दाखवून देण्याची वेळ आहे की आम्ही किल्ल्यांसोबत आहोत, आम्ही पुरातत्व विभागासोबत आहोत आणि हे किल्ले आमची अस्मिता आहे. तर यासाठी आपण वेगवेगळे कार्यक्रम पुढील वर्षभर राबवणार आहे आणि त्याची सुरुवात आज आपण सिंहगड किल्ल्याच्या पार्किंग पासून जनजागृती रॅलीच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या माध्यमातून करत आहोत. यासाठी आम्ही पुणेकर असेल, फॉरेस्ट असेल, भारतीय पुरातत्व संरक्षण विभाग असेल, महाराष्ट्र शासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय असेल, वही फाउंडेशन असेल, या सगळ्यांचं सहकार्य याच्यासाठी लाभलेलं आहे. मी असं आवाहन करतो की वर्षभर आपलं सगळ्यांचं सहकार्य वेगवेगळ्या ठिकाणी राहू द्या. आपण इथून गेलात तरीही आपल्या मनात हे किल्ले, हे वैभव हे आपल्याला जगाला दाखवून द्यायचं आहे आणि वर्षभर या वेगवेगळ्या माध्यमातून आपण कार्यक्रम करत राहू आणि किल्ल्यावर स्वच्छता ठेवू. जेव्हाही ही टीम आपल्याकडे येईल तेव्हा आपलं महाराष्ट्र, आपलं किल्ले हे स्वच्छ दिसले पाहिजे आणि जगाने ही ओळख इतर सगळ्यांना पटवून दिली पाहिजे. त्यासाठी सगळ्यांना आवाहन करण्यात येते आहे की या मोहिमेमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे. नमस्कार. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळावं याकरता महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे यांनी एक आंदोलन गेल्या 2 वर्षापासून सुरू केले आहे. त्यांनी आता शांततेच्या मार्गाने त्यांची मागणी आणि समाजामध्ये त्याचा प्रचार प्रसार करण्याकरता शांतता रॅली आयोजित केली. पुण्यामध्ये काल ते आले असताना बहुसंख्य मराठा समाज त्यांच्या पाठीशी उभा असल्याचं दिसून आलं. जाणून घेऊयात मनोज जरांगे.
दगडूशेठ हलवाई गणपतीच्या वतीनं गणेश मंडळांना पुरस्कार वितरण पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळेला मोहोळ म्हणाले की गणेशोत्सवामध्ये लोकसहभाग मोठ्या प्रमाणामध्ये आला पाहिजे. कोविड कालावधीमध्ये तो थोडासा क्षीण झाला होता, तो आता दिवसेंदिवस वाढतोय, पण तो याहीपेक्षा जास्त वाढला पाहिजे, कारण त्यातूनच राष्ट्रीयत्वाची भावना जागृती होऊ शकते. पुण्याच्या गणेशोत्सवाचं महत्त्व हे कोणाला हे संपूर्ण देशात माहिती आहे. नव्यानं आपल्याला कोणाला सांगायची आवश्यकता नाही. एकच मला असं वाटतं की शेवटी आपण सगळे कार्यकर्ते आहोत. जरी काही गणेशोत्सव करताना कमी जास्त होतंय, पण आपल्याला मला असं वाटतं की आपण बसलेलीच माणसं त्याला नीट करू शकतो किंवा चांगलं करू शकतो. वाईट काही नाही, पण त्याला अजून चांगलं कसं करता येईल यासाठी आपण सगळे मंडळी बसून नक्की काम करू शकतो. मला असं वाटतं की कोविडच्या काळातला उल्लेख झाला. खूप माणसं बसलीत, सगळे आपली ही बसली समोर, उदय भाऊ वगैरे सगळी माणसं. तुम्ही गणेश उत्सव मंडळाचा कार्यकर्ता साहेब, तुम्हाला सांगतो कमिशनर साहेब, कोविडच्या काळात खऱ्या अर्थानं गणेश उत्सव मंडळाचा कार्यकर्ता समाजाला समजला. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्वातंत्र्य प्राप्तीसाठी लोकमान्यांनी गणेश उत्सव रस्त्यावरती आणला, सार्वजनिक केला. पण स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आमचा गणेश उत्सव हा एक सामाजिक भान जपणारा, समाजासाठी उपयुक्त असणारा, अशा पद्धतीनं जो काही प्रवास सुरू होता मधल्या काही काळामध्ये, निश्चितपणे आम्हाला काही गोष्टींना सामोरं जावं लागलं. आमच्यासारख्या कार्यकर्त्याकडे समाज एका विशिष्ट नजरेनं पाहू लागला. हे मंडळाचा कार्यकर्ता हा असा असताच. पण मला असं वाटतं की पुन्हा एकदा ती नव्यानं ओळख कोविडच्या काळामध्ये आमच्या गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्याला त्याच्या कामानं त्याने मिळवून दिली. हे खूप माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. एकमेकाच्या समोर कुठं जवळ सुद्धा कोणी यायला तयार नव्हतं. स्वतःच्या जीवाची भीती प्रत्येकाला होती. अशा काळात पुण्यासारख्या शहरात या गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता रस्त्यावरती होता, समाजाची सेवा करत होता, समाजाचं रक्षण करत होता. आणि म्हणून मला असं वाटतं की शेवटी गणेशोत्सव म्हणजे काय, समाजाचा उत्सव आहे. आपण सार्वजनिक याच्यासाठी म्हणतो की तो समाजाचा आहे, तो सार्वजनिक आहे. आणि म्हणून पुढच्या काळामध्ये मला असं वाटतं आपण सगळ्यांनी हा विचार करायला हवा की समाजाचा उत्सव आहे, त्यात समाजाचा सहभाग कसा वाढेल, लोकसहभाग कसा वाढेल, समाजाप्रती असलेला लोकांना वाटलं पाहिजे हा आपला उत्सव आहे. आज आम्ही कार्यकर्ते, आम्हाला वाटतं आम्ही करतो, लोक सहभागी होतात. पण हळूहळू जर आपणही आत्मपरीक्षण केलं तर आमचा उत्सव लोकसहभाग हळूहळू कमी होत चालला काय ही आपल्या सगळ्यांसाठी निश्चितपणे चिंतेची बाब आहे. आपल्याला हा विचार करण्यासारखा आहे. आणि म्हणून मी प्रेमानं आणि आग्रहानं सगळ्यांना निश्चितपणे हे सांगेल की आवाहन करीन की समाजाच्या हिताचा हा उत्सव झाला पाहिजे. पुण्यातील मानाचा चौथा गणपती तुळशीबाग सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीनं यावर्षी जगन्नाथपुरीचं मंदिर आणि रथ करण्यात येणार आहे. त्या मंडळाचा वासापूजन म्हणजे जो मंडप घातला जातो त्याचा पहिला खांब विधीपूर्वक स्थापन केला जातो. आज त्याची स्थापना करण्यात आली. ही धरती हे अंबर तुझे गुण गाती, हे तारे हे वारे तुझे नाम घेती. ही धरती हे अंबर तुझे गुण गाती, हे तारे हे वारे तुझे नाम घेती. विश्वाचा पालक तू नायक गणांचा, गुणातीत गुणमय तू गुरु ज्ञानदाता. विश्वाचा पालक तू नायक गणांचा, गुणातीत गुणमय तू गुरु ज्ञानदाता. नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपले स्वागत. भारतामध्ये लोकशाहीच्या मार्गाने निवडून आलेले सरकार कार्यरत आहे. पण भारताच्या डाव्या उजव्या पूर्व पश्चिम दक्षिणोत्तर भागामध्ये जे देश आहेत त्याच्यामध्ये राजकीय अस्थिरता आपल्याला दिसून येते. या राजकीय अस्थिरतेचे दुष्परिणाम आपल्या देशामध्ये सुद्धा उमटू शकतात, किंबहुना उमटू लागले आहेत. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवरती मोठा ताण येण्याची शक्यता दिसून येते. त्याचप्रमाणे आपल्या बॉर्डरमधून घुसखोर आत येतील आणि ते या देशामध्ये स्थायिक होतील अशी एक भीती आहे. बांगलादेश या देशामध्ये जो आता विद्यार्थ्यांनी उठाव केला त्याची जर पार्श्वभूमी पाहिली तर
ऑलरेडी आपल्या भारतामध्ये बांगलादेशी नागरिक आधार कार्ड, रेशन कार्ड, व्होटर आय डी घेऊन राहताचं दिसून येते. हे आता प्रमाण वाढेल का? पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.